वेलकम बॅक टू माय चॅनल अस्मी क्रिएटिव्ह ब्लॉग्स. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे संडे आणि संडे म्हटलं की लेझी डे असतो, रेस्ट डे असतो, कुठे बाहेर जायचे प्लॅन्स असतात. सो माझा भाऊ आलेला आहे, हजबंड आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही संडेचा लंच मटण बनवायचा बेत केलेला आहे. सो आज आम्ही खूप सोप्या सिंपल पद्धतीने मटण बनवणार आहे. ब्लॉगमध्ये राहा. मटन लवर्स जे आहेत, ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांनी हा ब्लॉग नक्की बघा. मटन बनवणार आहे, सो ती रेसिपी तुम्ही बघा आणि घरी नक्की ट्राय करा. सो लेट्स गो अहेड आणि तुम्हाला दाखवते की आज कोण बनवत आहे मटन. मी नाही बनवत आहे. आज शेफ वेगळा आहे. सो ही इज माय हजबंड समीर. सो गाईज मटनची रेसिपी बनवणार आहे माय हजबंड. तू बनवणार आहेस? सो मी तुम्हाला दाखवते. सो हे आहे मटन. हे वॉश केलेलं आहे, हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे आणि 1 किलो मटन आहे. हे बघा, कांदा मस्त कट केलेला आहे आणि हा कांदा हजबंडनी कट केलेला आहे. वाव. हा आहे लसूण. तर सगळ्यात आधी हा कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये आपण मटण बनवतोय. हे टाकलेलं आहे ऑइल. त्याच्यामध्ये टाकलं मटन. सीधा मटन डायरेक्ट मटन. कांदे किती चॉप केलेत? 4 to 5 ऑनियन्स आहेत. कांदे असे उभे चिरलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ॲड करतोय लसूण. येस, ढेर सारा लसूण एक पूर्ण अख्खा गड्डा घेतलेला आहे, मोठा गड्डा. मला आहे ना मला माझ्या हजबंडच्या हातचं मटण खायला फार आवडतं. खूप छान आणि टेस्टी बनवतो. तर हे बघा, अशा पद्धतीने टाकलेलं आहे. आपण आता टोमॅटोज कट केलेले आहेत 4 मोठे 4 टोमॅटो चॉप करायचे आहेत. नाव वी आर ॲडिंग टोमॅटो. सो पहिलं टाकलेलं आहे मटन, मग आहे कांदा, लसूण आणि आता टोमॅटो. डायरेक्ट टाकलेला आहे. व्हॉट एल्स नाव? आता आपल्याला ते सगळं मिक्स करायचं आहे. ग्रेट, नाईस. आपण ग्रीन चिली ॲड करतोय. असं आडव्या चिरायच्या आहेत आणि ॲड करायचं. किती ग्रीन चिलीज आहेत? 4 ग्रीन चिलीज आहेत. नाव वी आर ॲडिंग सॉल्ट ॲज पर युअर टेस्ट. दोन स्पून सॉल्ट टाकलेला आहे. आपल्याला हा लाल तिखट मसाला टाकायचा आहे. हा कोकणी लाल तिखट मसाला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल लाल तिखट मसाला आहे तो तुम्ही ॲड करू शकता. आय थिंक 4 स्पून टाकलेले आहेत लाल तिखट. नाव मिक्स. मस्तपैकी मिक्स करायचं आहे, म्हणजे ते सगळं एकजीव झालं पाहिजे. वाव. मला आता आत्ताच खावंसं वाटतंय.
but we have to wait while cooking. Okay. हे बघा, आता तर मटनला ना थोडीशी उकळी आली आहे, छान कलर आलेला आहे. ह्याच्यामध्ये ना कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आहे ना वेगळं पाणी ॲड करायचं नाही सध्या. ग्रेट. ॲड करतोय दही. दही किती चमचे? 3 चम्मच. 3 चम्मच. 4 चम्मच बस. ओके. वाव. दही ॲड करतोय गाईज. सो आता ते मिक्स केलेलं आहे दही. नेक्स्ट आपण ना गरम पाणी ॲड करतोय. गरम पाणी ॲड केलंय. वाव. सो तुम्ही बघताय ह्याला मस्त उकळी आली आहे आणि आता हा आपण टाकत आहोत मीठ मसाला. एव्हरेस्टचा मीठ मसाला आहे. जे आपल्या घरामध्ये अवेलेबल मसाला किंवा इंग्रेडियंट्स आहेत त्याच पद्धतीचं बनवलेलं आहे. वेगळं असं काही ॲड केलेलं नाही आहे. जे घरात अवेलेबल असतं क्विक आणि जे रोज असतं तेच ह्याच्यामध्ये ॲड आहे. आता आपण ना कुकरचं झाकण लावत आहोत. सो गाईज, आपल्याला कुकर आता आपण लावलेला आहे. किती शिट्ट्या करायचे? 5 विसल्स. 5 विसल्स करायचे आहेत. सो वी हॅव टू वेट फॉर दॅट. आणि त्याच्यानंतर आपण बघूया की मटण शिजलं आहे की नाही. पण 5 शिट्ट्यांमध्ये ऑलमोस्ट मटण शिजतं. सो ब्लॉगमध्ये राहा. खूप थकला आहे, ताण लागली. सिरियसली गाईज, भरपूर कडक उन्हाळा आहे. सतत पाणी प्या, बॉडी हायड्रेट ठेवा. कुकर आपण आता थंड झालेला आहे आणि खोलत आहोत. वाव. हे बघा मटण. असा कलर आलेला आहे. मस्त स्मेल येतोय. छान. हे बघा, आता याला उकळी आलेली आहे मस्त. या साईडला आम्ही भात ठेवलेला आहे. आणि भरपूर अशी आता कोथिंबीरवरून गार्निश केली जात आहे. हे आमचं शिजलेलं आहे मटण. वाव. तर बनवलेली आहे भाकरी. माझ्या मॉमने भाकरी बनवली आहे. हे आहे सलाड. ज्वारीची भाकरी आहे. आम्ही ज्वारीची भाकरी प्रेफर करतो खायला. आणि हे आमचं शिजलेलं आहे मटण. इट लुक्स यम्मी. आता रिव्ह्यू घेतोय मटण कसं झालेलं आहे. चलो बताओ. सॉफ्ट शिजलेलं आहे. ओके, गुड. नेक्स्ट. नाव ही इज हॅविंग अ टेस्ट. नाईस. शिजलंय. टेस्ट आहे का मस्त. यो ग्रेट गाईज. सो अशा प्रकारे मटण बनवून झालेलं आहे. सगळ्यांना आवडलेलं आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सी यू. बाय. टेक केअर.